जे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक मोठं षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं, 2 लाखहून अधिक बांगलादेशींनी त्यांचा भारतात जन्म झाला आहे अशा प्रकारचे शपथपत्र घेऊन 1,23,000 जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि 77,000 शिल्लक राहिलं। ही मोहीम मी गेले 2 महिने करतोय। आता लातूर मध्ये आज मी अशी प्रकरणं त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म झाला याचा कुठलेही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिलेले नाही, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। जिल्हाधिकारी तहसीलदार सोबत आज सकाळी तासभर मीटिंग झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की 2 दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देणार। पुढच्या 2-4 दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशींनी प्रमाणपत्र मिळवलं, अर्ज केलं, त्यांच्यावर कारवाई सुरू होणार। एकंदर लातूर शहरात 3,421 अर्ज आले लातूर तहसील मध्ये, त्यातला एकही अर्ज फेटाळण्यात आला नाही। ही गंभीर बाब आहे। त्यातले 3,056 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं, 365 ला राहिलं होतं द्यायचं, त्याला शासनाने स्थगिती दिली आहे। यापैकी 100 तर मी अर्ज असे दाखवले की ज्यांनी फक्त आधार कार्डच दिलंय, काही दुसरं सपोर्टिंग नाही, तर या सगळ्यांवर कारवाई होणार। एक रॅकेट महाराष्ट्रावर असं वाटतं तहसीलच्या कार्यालयांमध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी जे आहेत ते सपोर्टेड आहेत या सगळ्या रॅकेटला। यात ही गोष्ट खरी आहे की एक कुणीतरी हे रॅकेट बनवलं। हे अधिकार आधी मॅजिस्ट्रेट न्यायालयाला होते, ते तहसीलदारला 2024 मध्ये ट्रान्सफर करण्यात आले। तर जुलै ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात 52 शहरात 1,000हून अधिक अर्ज आले। पुढे 1,000, पुढे 2,000, पुढे 5,000। त्याचं चिल्लोडचं मी 2 दिवसापूर्वी आता तिथेही गुन्हा दाखल होतोय। तर हे रॅकेट बनवण्यात आलं होतं, परंतु मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावला SIT केली, अमरावतीला SIT केली आणि त्यामुळे आता कारवाई सुरू झाली आहे। अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। मी मालेगावचं उदाहरण आपल्याला देतो। ते मालेगाव मध्ये नायब तहसीलदारचा नावाचा पण वॉरंट निघाला आहे। 4 लोकांना निलंबित करण्यात आलं। वकीलला अटक झाली, एजंटला अटक झाली, एक वर्तमानपत्राचा मालिक जो आता खोट्या जाहिराती देत होता त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे। माझं लक्ष हे बांगलादेशी आहे। तर तहसील कार्यालयाने प्रामाणिकपणे काम करून ज्यांना खोट्या पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यात आले ते रद्द केले, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी FIR केली तर ठीक आहे, नाहीतर मग त्यांची पण चौकशी होणार। सर, प्रत्येक तहसील कार्यालयात ही गोष्ट तुमची एकदम खरी आहे, ही एकदम खरी गोष्ट आहे। हे दलाल याच्यासाठी विशेष एजंट आणि विशेष तहसील कार्यालयात पण काही कर्मचारी, हे तिघांचं रॅकेट आहे। आता लातूर पोलिसाची जबाबदारी आहे, कारण मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगितले की जे अर्ज आले त्यातले 1% फक्त हिंदू, 99% मुस्लिम आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड। 50 वर्ष, 60 वर्ष, 67 वर्ष, 32 वर्ष हिंदुस्थानात राहतात आणि जन्म प्रमाणपत्र नाही, तर यांना मदत करणाऱ्या सगळ्यांवर कारवाई होणार। ओके।